कुरवपूर येथे अंबिका नावाच्या स्त्रीला श्रीपाद श्रीवल्लभ, जे श्री दत्तात्रेयांचे पहिले पूर्णावतार होते, त्यांनी आशीर्वाद दिला होता. तीच स्त्री अंबा भवानी या नावाने कारंजा म्हणजेच लाड या गावी ब्राह्मण कुळात जन्माला आली. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य वेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रती माधव या ब्राह्मणाशी झाले. वयाच्या 16व्या वर्षी तिला एक पुत्ररत्न झाले. हेच आपले नृसिंह सरस्वती स्वामी होत. ते साल होते इसवी सन 1378. जन्मतःच हे तेजस्वी बालक ओंकाराचा उच्चार करू लागले. ते सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल, म्हणून त्याचे नाव नरहरी असे ठेवावे असे ज्योतिषांनी सुचवले. या बालकाच्या अलौकिकत्वाची वार्ता सर्वत्र पसरली व त्याला पाहण्यासाठी अलोट गर्दी होऊ लागली. हा नरहरी 7 वर्षांचा झाला तरी तो ओंकाराशिवाय एक शब्द बोलत नव्हता. आपला मुलगा मुका निघणार या भीतीने त्याच्या मातापित्यांना अत्यंत दुःख होऊ लागले. अखेर त्याच्या व्रतबंधनाचा म्हणजे मुंजीचा उपाय करून पाहण्याचे ठरले. त्यानंतर नरहरीला गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली आणि तो मातेकडे भिक्षा मागावयास गेला. ही भिक्षा मागताच त्याने मुखातून वेदवाणी प्रकटवली. त्यावेळी सर्वांनी त्या दिव्य बटूला नमस्कार केला. जाणत्यांनी ओळखले की हे आगळे स्वरूप म्हणजे देवाचा साक्षात अवतारच होय. हा सोहळा आटोपल्यावर बटूने आपल्या मातेस तीर्थयात्रेला जाण्याची अनुज्ञा मागितली, परंतु मातेने ती नाकारली. तत्क्षणीच बटूने साक्षात दत्तात्रेयांचे पहिले पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभांचे रूप आईला प्रत्यक्ष दाखवले व तिला तिच्या पूर्वजन्मीच्या सर्व गोष्टींची आठवण करून दिली. त्यामुळे तिने बटूस अनुज्ञा दिली. तथापि आपणास परत पुत्र संतती प्राप्त होईपर्यंत आपल्यापाशी राहावे अशी इच्छा तिने प्रकट केली. ही इच्छा बटूने मान्य केली. पुढे 1 वर्षातच तिला जुळे पुत्र झाले. या घटनेनंतर थोड्या कालावधीने सर्वांची अनुज्ञा घेऊन श्री नरहरी बटू काशी यात्रेस निघाला. काशीला पोहोचल्यावर नरहरी बटू वर्णाश्रम धर्मानुसार आचरण करू लागला. नरहरी बटूचे शास्त्रोक्त आचरण पाहून तेथील सर्व संन्याशांना आनंद झाला व त्यांनी वयोवृद्ध व तपोवृद्ध अशा अधिकारी श्री कृष्ण सरस्वती स्वामी यांच्यामार्फत नरहरी बटूने संन्यास घ्यावा असा आग्रह केला. त्यानुसार नरहरी बटूने श्रीकृष्ण सरस्वतींकडून संन्यास दीक्षा ग्रहण केली. श्रीकृष्ण सरस्वतींनी नरहरी यांचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे ठेवले. पायी खडावा, कटीला कौपीन, अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्षमाळा, हातात दंड व कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज व हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती सर्वांना साक्षात श्री काशी विश्वेश्वरच वाटत. त्यामुळे संन्याशांसह सर्व काशीकर त्यांना विधियुक्त वंदन करत. अत्यंत विनयाने प्रेमाने त्यांना शरण येत. त्यांच्या दर्शनाने धन्य होत, कृतार्थ होत. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यानंतर काही काळ काशीत वास्तव्य केले. या ठिकाणी पुष्कळ लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. काही काळाने शिष्यांसहित महाराज उत्तरेच्या यात्रेस निघाले.
या उत्तरेच्या यात्रेच्या निमित्ताने 30 वर्षे तीर्थाटन केल्यानंतर महाराज आपल्या पूर्वाश्रमीच्या मातोश्रीस दिलेल्या शब्दांच्या पूर्ततेसाठी कारंजा या आपल्या गावी आले. तेथे त्यांच्या आईवडील, बंधू भगिनी यांच्याशी भेटी झाल्या. त्यावेळी तुम्हाला काशी क्षेत्री मृत्यू येऊन तुम्ही मुक्त व्हाल असे त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितले. घरातील व गावातील सर्व प्रियजनांना आपला अल्प सहवास देऊन नृसिंह सरस्वतींनी कारंजा गाव सोडले. तिथून पुढे नृसिंह सरस्वतींनी अनेक लीला केल्या, अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, अनेक जिज्ञासूंना व मुमुक्षांना परमार्थाची वाट दाखवली. त्यांच्या भोवती भाविकांचा अक्षरशः गराडा असे. ते लोकांच्या व्याधी हरण करीत, निपुत्रिकांना सुपुत्र देत. त्यांनी केलेल्या अभूतपूर्व चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक पतितांचा, पाप्यांचा त्यांनी लीलया उद्धार केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. त्यानंतर त्यांनी परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे 1 वर्ष अज्ञातवास घेतला. मग ते भिलवडी या गावी आले. नृसिंह सरस्वतींच्या चातुर्मास निवासामुळे भिलवडीचे महात्म्य वाढले. पुढे ते कृष्णा पंचगंगा या नद्यांच्या संगमावरील अमरापूर, जिल्हा कोल्हापूर या गावी आले व तिथेच 12 वर्षे राहिले. त्यांच्या तपा एवढ्या सानिध्यामुळे हे स्थान पुढे नरसोबाची वाडी म्हणजेच श्री क्षेत्र नृसिंहवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले. या एका तपा एवढ्या संगम निवासात नृसिंह सरस्वतींनी अनेक लोकांना व्याधीमुक्त केले. त्यानंतर ते भीमा अमरजा या नद्यांच्या संगमावर असलेल्या गाणगापूर, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक येथे आले. तेथे त्यांनी 2 तपा एवढा काळ व्यतीत केला. त्यांच्या गाणगापूर निवासात अनेक घटना घडल्या. अनेक दुःखितांची दुःखे दूर झाली. अनेक जण त्यांच्या चरणसेवेत रुजू झाले. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला. श्री क्षेत्र गाणगापूर हे गुरुभक्तांची काशी ठरले. ते दत्तभक्तांची पंढरी झाले. श्री नृसिंह सरस्वतींची कीर्ती भारतभर पसरली. चहूदिशातून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. उत्तरोत्तर त्यांचा भक्त परिवार वाढतच गेला. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वतींनी जवळजवळ 23 वर्षे वास्तव्य करून दीनदुःखितांचा उद्धार केला. त्यामुळे गाणगापुरास दत्तपंथीयात फारच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. यानंतर नृसिंह सरस्वतींची खूप प्रसिद्धी झाली. मग यात्रेच्या निमित्ताने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळी वनात जाऊन आपला अवतार गुप्त करावा आणि दृश्य स्वरूपात गाणगापूर सोडावे असा विचार त्यांनी केला. त्याप्रमाणे आपले हे मनोगत आपल्या शिष्यांना सांगितले. सर्व शिष्य व भक्त यांना अतिशय वाईट वाटले. शोक करणाऱ्या शिष्यांचे त्यांनी परोपरीने सांत्वन केले. श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना म्हणाले, मी दृश्य स्वरूपात ह्या पार्थिव देहाने नसलो तरी गुप्त रीतीने व अमूर्त स्वरूपात माझ्या प्रेमळ व अमूल्य भक्तांकरिता मी गाणगापुरातच नित्यवास करणार आहे. मी माझ्या निर्गुण पादुका येथे ठेवितो व तेच माझे मूर्त स्वरूप आहे असे समजा व निश्चिंत रहा. मग त्यांच्या शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार, मालती आदी पुष्पांचे एक सुरेखसे आसन कर्दळी पानांवर तयार केले. गुरुनामाच्या घोषात ते पुष्प आसन गंगेच्या पाण्यात ठेवण्यात आले. आसन ठेवून होताच श्री नृसिंह सरस्वतींनी त्यावर आरोहण केले.
व शिष्यांना परत जाण्यास सांगितले. थोड्या वेळाने श्री नृसिंह सरस्वतींचे ते चिरपरिचित तेजोमय रूप हळूहळू धूसर होऊ लागले व ते प्रकाशाच्या असीम अर्णवात लुप्त झाले. श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तप्रभूंचे दुसरे पूर्णावतार होत. ते श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले. श्री नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद श्री वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख 7 शिष्य होते. ते पुढीलप्रमाणे: माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती व सिद्ध सरस्वती. या सर्व शिष्यांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार व प्रसार केला. नृसिंह सरस्वतींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. तेथे हजारो भाविक अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक व पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नृसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नृसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश व दत्त यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त सांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. श्री नृसिंह सरस्वतींनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला. या प्रसिद्ध ग्रंथाची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. श्री नृसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्रनायक आहेत. गुरुचरित्राच्या 11 ते 51 या अध्यायात त्यांचे समग्र लीला चरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. त्यांनी 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीवन दिले. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल अंधकारातून चालू होती त्या काळात श्री नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथदर्शक, प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्र भूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतन राहील. या भक्तिचंद्राला, धर्मसूर्याला भक्तिभावपूर्वक कोटी कोटी प्रणिपात. जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता नृसिंह सरस्वती, जय विश्वंभरिता जय देव जय देव. ही चरित्रकथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा. वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.